जिल्ह्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाणे यांचे 12 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू होते। त्या उपोषणाला आज 5व्या दिवशी स्थगिती झाली। उपोषणकर्ते प्रदीप निशाणे हे 14 मागण्याला धरून 12 ऑक्टोबरपासून उपोषणावर बसले होते। त्याची कुठे आज दखल घेत प्रशासनाकडून तहसीलदार ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लिंबू सरबत पाजून बेमुदत सुरू असलेले आंदोलन स्थगित केले। हे आंदोलन 5 दिवसापासून सुरू होते। अखेर आज आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी सहकार क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, पोलीस विभाग तसेच अन्य विभागाचे कर्मचारी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मी आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा या ठिकाणी बाजार चौकामध्ये जे आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जे प्रदीप निशाणे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि कुठेतरी त्यांच्या तात्पुरत्या मागण्याची स्थगिती झाली आहे। स्वतः तहसीलदार साहेब यांनी येऊन निंबू पाजू पाडून तात्पुरती त्यांनी स्थगिती दिल्या। त्यांची उपोषण झाले आहे। आपण संवाद साधूया तहसीलदार साहेबांशी। ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत आपण संबंधित डिपार्टमेंटला पत्र देऊन त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून समस्याचं निराकरण तात्पुरतं केलं आहे। यानंतरही जिल्हा पातळीवर ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल मी तालुका प्रशासनाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्याकडे पाठपुरावा या काही मागण्या आहेत त्याबाबत पाठपुरावा करेल। आपल्यासोबत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष। उपोषण करायची तात्पुरती स्थगिती झाली आहे ते आपल्याला काही सांगणार आहे? मागील 12 तारखेपासून इथं माझे पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीपजी निशाणे उपोषणाला बसले होते। जनतेच्या समस्या घेऊन ते उपोषण चालू होते। त्याच्यातल्या बऱ्याचशा मागण्या ह्या निकाली निघाल्या आहेत। ST सारखे असतील आणि बरेचसे विषय होते त्याच्यातले बरेचसे निकाली निघाले, परंतु जे काही मागण्या यांच्यावर अंमलबजावणी बरोबर झाली नाही किंवा कुठं हैगय होत असेल तर आम्ही आजच्याच ठिकाणी हा तुर्तास मागे घेतलेला आहे। पुन्हा आम्ही जर मागण्या मंजूर झाल्या नाही किंवा शासनाला तशा पद्धतीचे प्रस्ताव पाठवले गेले नाही तर डिसेंबर महिन्याची एखादी तारीख बघून आम्ही पुन्हा या आंदोलनाला सुरुवात करू। म्हणून माझी हा विनंती राहील की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये एवढेच मी सांगतो। उपोषणावर बसला आणि काही 14 मागण्या होत्या घेऊन बसलो होतो आणि ते एकदम रास्त होत्या। काही आरोग्य संदर्भातल्या होत्या तर काही जलसंपदा विभागाच्या होत्या तर काही विविध पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भातल्या होत्या, काही गृह खात्याच्या संदर्भातल्या, काही मंत्रालयाच्या होत्या। आज बऱ्याच मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि काही मागण्या ज्या थोड्या थांबलेल्या आहेत। पण तहसीलदार सरांनी किंवा आपला कलेक्टर सरांनी आपले डेलिगेशन पाठवून आपले प्रतिनिधी पाठवून आम्हाला एक आश्वासन दिलं, पत्र दिलं आणि हमी दिलं का जेणेकरून आपण ते लवकर पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। आणि माझं असं म्हणायचं आहे आज सगळ्याच अधिकाऱ्यांचं मी आज मनपूर्वक आभार व्यक्त करतो की कारण की आमच्या 5 दिवसाच्या उपोषणाला ते समजून घेतलं आणि माझी तब्येतीसुद्धा खालावत होती तरी त्याने दुर्लक्ष केलं नाही, त्यांनी दखल घेतली। त्याचबरोबर मी बच्चूभाऊंचा आभार व्यक्त करेन, इथल्या पालकमंत्र्यांचा आभार व्यक्त करेन त्यासाठी, कारण की सगळेच त्यांनी कॉल केलं गोंदियाला आणि माननीय प्रशांतजी पडोळे साहेबांचा, खासदार साहेबांचा मी विशेष आभार करेन। त्याचबरोबर गुड्डूजी बोपचे त्यांचाही विशेष आभार करेन कारण की त्यांनी काल प्रत्येक अधिकाऱ्यांना पर्टिक्युलरली कॉल करून आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जास्त काळ अजून आंदोलन वाढवू नका, ते उपोषणाचे दिवस ड्युरेशन वाढवू नका, तुम्ही तात्काळ जा आणि तातडीनं हे उपोषण मागे घ्या जेणेकरून त्याचे प्रकृतीला काही कमी जास्त होऊ देऊ नका। पण मला असं प्रशासनाला सांगणं आहे की तुर्तास आम्ही काही कारणास्तव आम्ही ज्या मागण्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलं की ज्या तुमच्या मागण्या उरलेल्या मागण्या त्या आम्ही तातडीने पूर्ण करू। जर असं केलं नाही सरांनी तर आम्ही डेफिनेटली डिसेंबर महिन्यात आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत। आणि लोकांना माहितीच आहे का प्रहार कशा पद्धतीने आंदोलन करते आणि काय करते आणि जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही त्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। बस आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की याच्या परिपूर्ण ज्या मागण्यावर दुर्लक्ष न करता ॲक्शन आणि स्वतः इन्व्हॉल्व होऊन त्या मागण्या पूर्ण करा, एवढीच मी विनंती करतो। जय हिंद। अमरदीप बडगे, N2T मराठी, गोंदिया, मुंडीकोटा।